आवाज बंद करा। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुणे, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यातून ज्ञानेश्वर माऊलींची, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी त्या दरवर्षी जात असते आणि त्याचं प्रयाण 28 आणि 29 तारखेला अनुक्रमे देहू आणि आळंदीवरून ठरलेलं आहे। आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचा विसावा असतो, मुक्काम असतो, दुपारचं जेवण असतं आणि ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात, वारकरी असतात, दिंडीचे प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येने लोक जात असतात। यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास 15-1 लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमतील आणि त्याबद्दलची विभागीय आयुक्त, काही सन्माननीय लोकप्रतिनिधी, महाराज ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख, अशा प्रकारची बैठक आज 11 वाजता घेतलेली होती। 1 वाजेपर्यंत बैठक चालली। वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिल्या, त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत। त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। काही निधी पण राहिलेला होता, परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी मी GR काढायला सांगितलं आणि GR आता माझ्या हातामध्ये आहे। GR पण पोहोचलेला आहे। अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची, स्वच्छतेची, मुक्कामाची, पिण्याच्या पाण्याची, ॲम्ब्युलन्सच्या संदर्भातली, फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी ही राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या ह्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका, ग्रामपंचायती आहेत ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं। मी आज जरी बैठक घेतलेली असतील तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण ह्या बैठका घेऊन या सगळ्या सन्माननीय मान्यवरांशी चर्चा केलेली होती। अनेक नवीन पण सूचना ह्या आलेल्या आहेत, काही लॉंग टर्मच्या आहेत। आज ही जरी आत्ता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांनी पण 5 वाजता आढावा बैठक लावली। त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे। त्याच्यामुळं जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही, जे मला राज्यस्तरावरच सोडवणं गरजेचं आहे, त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी 5च्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन। मी VC वरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। अशा पद्धतीनं ह्या आपल्या आषाढी एकादशी यात्रा, आषाढी वारी ह्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली। मी आज सकाळी 6 वाजल्यापासूनच बैठकीला सुरुवात केली। आपल्या इथं पुण्यामध्ये CPचं ऑफिस, कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं। जवळपास 7-8 वेगवेगळ्या आर्किटेक्टनी त्याचं प्रेझेंटेशन दिलंय। अर्थात त्याच्यातला मी काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक प्लॅन फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन। साधारण 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत, सर्व सोयीयुक्त, ज्याच्यातून पोलिसांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या CPंना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल। लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्याकरता मदत होईल। तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे। जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, भुजबळ साहेब पण इथंच होते, त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मीटिंगला आलेले होते। साधारण
या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची, कारण ते माझं राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत, त्यांच्याशी पण चर्चा झाली. प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली, तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं. त्याला विलंब लागला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता, परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल. तसंच पुणे, तिथं आम्ही शाळा नाही, कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही, काही नाही. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील. आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास, त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे अशी सगळे छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटं 50 लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं, हिंदी, इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल. तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार ह्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली. ती चर्चा होत असताना साधारण 200 कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे. आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली. तिथं 2 प्रश्न आहेत. एक, मूळ मालक वाड्याचा